काल मंगळवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली आणि तिचे आईवडील गावात शोध घेत होते. नंतर संध्याकाळी 8च्या सुमारास नराधमांनी हे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केलं आणि गावात एकदम दुःखाची आणि संवेदनेची लहर उसळली. सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे की ह्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. आम्ही सर्व ग्रामस्थ त्या कुटुंबियाच्या सोबत आहोत. तो CCTV जिथं खाजगी काही CCTV तर CCTVमध्ये आम्ही पाहत होतो. तर एवढं सगळं करत असेल तो आमच्या सोबतच होता. मग आम्ही शेतामध्ये असेल, कुठे ऊस, कुठं टोमॅटोचं शेत असेल, कुठं तागाचं शेत असेल, या शेतात अक्षरशः आम्ही सगळेजण पाहायचो कुठं पडली का, कुठं म्हणजे खड्डे नाले ओढे हे असं सगळं पाहत होतो आम्ही. तो काय करायचा? तो सोबतच होता आमच्या आणि आपल्याला म्हणजे आम्हाला काही कल्पनाच नव्हती की तोच असेल म्हणून. आणि आम्ही सगळे मुलं वगैरे सगळे पाहत होतो. असं तर काही जाणवलं नाही, सोबतच जायचो आम्ही पुढे. आणि काय फार विशेष त्याला विचारायचं किंवा असं पण नाही काही की आपल्याला काही कल्पनाच नव्हती ना काही. मग काही जण म्हणायचे या ओढ्यात चला, काही जण म्हणायचे तिकडे चला, त्या शेतात चला. मग अशा हिशोबाने आम्ही फिरत सुरुवातीला काही कळलंच नाही, म्हणजे असं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, काहीच नाही. पण नंतर जेव्हा आम्हाला कळालं तर आम्हीच शॉक झालो. आणि त्यावेळेस तो सोबत नव्हताच आमच्या, मग पोलिसांच्याच सोबत होता तो. गारमेंट्स लेंड सायकल चालवायच्या आमिष दाखवून तो घेऊन गेला. ते लेंडेसराचा रोड आहे, तर रोडला तिकडे घेऊन गेला. तिथे एक शेत आहे, शेतात त्यांनी घेऊन त्याच्यावर अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून मारण्यात आला तिला. त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळं गावकऱ्यांनी आज सगळं गाव बंद ठेवले. सोबत आमच्या सोबत फिरत होता, आम्हाला तो सांगत होता ती हरवली नाही का, स्वतः असं दाखवत होता. तसं काय मला ती माहितीच नाही का मी घेऊन गेलो किंवा काय असं दाखवायचा प्रयत्न नाही केला. थोडं दाखवत होता तिला सापडा नाही का, तिला सापडण्याचा प्रयत्न करा वगैरे. नंतर एका ठिकाणी CCTV कॅमेऱ्यात आपण तिला पाहिलं, तर कॅमेऱ्यात तिथं तो दिसला. त्यानेच ती कबूल दिली का मी कॅमेऱ्यात मी चाललो होतो. मग तो पोलिसांना पण तो डाऊट आला की हाच मुलगा येतो म्हणून. त्याला थोडंसं त्यांना पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने पाहून त्यांनी ती कबुली दिली. कबुलीनंतर जेव्हा त्याला सापडायला गेले त्या ठिकाणी त्या लोकेशनला सुद्धा त्यांनी दिशाभूल केली. इथं लोकेशन आहे, इथलं तिथे सुद्धा तो कबूल देत नव्हता. ते तो घाबरला नाही का, दिशाभूल करत होता पोलिसांची. नंतर त्याला परत हे करून त्यांनी ती जागेवर डेड बॉडी दाखवली आम्हाला ती. सर्वप्रथम नमस्कार. मी प्रियांका महेश शेळके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर. आज आपल्या शिवजन्मभूमीमध्ये खरं तर जिथे आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, मला वाटतं ही ती पुण्यभूमी आहे. आणि महाराजांची आपल्याला शिकवण होती की स्वराज्य नाही तर सुराज्य असावं. मग तिथे परस्त्रीला मातेसमान मानणारे, वेळप्रसंगी ज्याने अशा कृती केल्या त्याचा चौरंग करणारे आपले छत्रपती शिवराय होते. आणि आज ती ही जन्मभूमी. या आमच्या जन्मभूमीमध्ये मला असं वाटतं की खरं तर काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आमच्या पिंपळवंडीमध्ये घडलेली आहे. आणि या प्रकाराचा तीव्र निषेध मी प्रथमतः करते. बघा, छत्रपती शिवरायांनी आपल्याला बंड करायला शिकवलं.